वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु वीरगौरी समर्थ छत्रपती शिवराय. मी दासनवमीच्या या उत्सवामध्ये एक इथे सेवा देण्याच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधत आहे. आपल्याला कल्पना आहे 17व्या शतकात या महाराष्ट्रामध्ये 3 महापुरुषांचा उदय झाला आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये फार मोठी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्रांती केली. कर्मधर्म संयोग असा आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय आणि समर्थ रामदास यांचं जन्मशत एकच आहे. हा योग आहे किंवा हा ईश्वरी संकेत आहे. आपल्याला कल्पना आहे अनेक शतकांच्या सांस्कृतिक आणि राजकीय गुलामीनंतर याच शतकामध्ये एक प्रचंड मोठी क्रांती झाली. आपण सगळेजण समर्थांचं चरित्र पूर्णतः जाणतात. त्यामुळेच त्या चरित्राचं कथन करणं हा माझा उद्देश नाही. त्यांचं जे महान कार्य आहे आणि त्यांच्या जीवनात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश आणि त्यातून महापुरुषांच्याकडून घडलेलं कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात त्या घराण्याने समर्थांच्या संस्थानाची केलेली सेवा यावरून त्यांच्यातले असलेले ऋणानुबंध ते आपल्यासमोर थोडक्यात मांडायचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला कल्पना आहे की एकेकाळचा सुवर्ण भारत, गौरवशाली हिंदुस्थान साधारणपणाने 9व्या-10व्या शतकापासून परकीयांच्या दास्यामध्ये अडकत गेला आणि या देशाची, इथल्या समाजाची अवस्था काय होती. सगळ्या जगाचा गुरु असलेला हा देश, सगळ्या जगाचा आकर्षणाचा विषय असलेला हा देश, या देशाची अवस्था अशी होती, खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला निवारा नाही. पण थांबावं, मला वाटतं भरपूर फोटो झाले. एवढे फोटो माझ्या तुम्ही दिसता होता या देशाची अवस्था काय होती तुम्हाला या तिन्ही श्रेष्ठ महानुभावांच्या स्थितीत काय होती 17व्या शतकाची स्थिती. प्रचंड मोठी सांस्कृतिक गुलामी होती, राजकीय गुलामी होती. उत्तरेकडं मुघलांचं साम्राज्य, दक्षिणेमध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज यांची सत्ता. ही पाश्चात्य मंडळी व्यापाराचं निमित्त करून आले. हळूहळू
सत्ता प्रस्थापित केली आणि त्या सत्तेच्या माध्यमातून या देशातल्या समाजावर अनन्वित अत्याचार केले. आपण ज्यांना सेंट झेवियर म्हणतो, आपल्याला कल्पना नसते, गोव्यामध्ये जातो आपण, त्यांचे चर्चेस पाहतो, भरळून जातो. गोव्यात भेटली की त्या सेंट झेवियरचं प्रेतही पाहतो आणि नतमस्तक होतो. पण त्या सेंट झेवियरने आपला धर्म लादण्यासाठी गोव्यामध्ये हजारो लोकांची निर्घुण हत्या केली. अधिकृत संदर्भ म्हणजे आपल्यापेक्षा मला कौतुक वाटतं की आम्ही यांना कसं गुलाम केलं, यांना आमचा धर्म कसा लादला, हे कौतुकाने तो प्रत्येक ख्रिश्चन धर्मगुरू लिहून ठेवत होता की आज मी एवढ्या कापरांना, हिंदूंना वाटवलं. त्यांचा अधिकृत रेकॉर्ड आहे, आपल्यापेक्षा चांगलं त्यांचं रेकॉर्ड आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्याच अधिकृत पुराव्याविषयी म्हणता येतं की ज्यांनी आम्हाला नकार केला त्यांना एकाच वेळेस जिवंत जाळलं. हजारो लोक जिवंत जाळली सेंट झेवियर. इथेही तीच परिस्थिती होती. सगळी धर्मस्थळ ही काय अवस्थेला होतं. उत्तर हिंदुस्थानात तुम्ही गेल्यानंतर लक्षात येईल, काशीमध्ये तर काशी विश्वनाथाचं मंदिर नाही. त्या औरंगजेबाने त्याच्यावर मशीद बांधली, ईश्वराचंच घर बांधलं. त्यांच्या काय कल्पना होत्या. मथुरेची तीच परिस्थिती. सोरटी सोमनाथावर 17 वेळा स्वाऱ्या केल्या तरी ते कंटाळले नाही आणि आम्ही कंटाळलो नाही. आणि पुन्हा उभं करतो. एका तरुणाने मला सहज विचारलं, का हो इथं हा देश, इथली संस्कृती, इथला समाज कधी समृद्ध होता, तो प्रगत होता, हे जे काही तुम्ही सांगता आम्हाला काही पटत नाही. आम्ही जर काय ऐकलंय आणि पाहिलेलं तर दारिद्र्य आणि दारिद्र्यच पाहिलेलं आहे. आणि मग कधीतरी त्याला समजावून सांगावं लागतं. काय होतं की आम्ही सगळे मराठी भाषेत शिकलो, आता दुर्दैवाने आम्हाला इंग्रजी भाषेचं वेळ लागलेलं आहे. आणि आमच्या अभिमानात ही गोष्ट असते की माझा मुलगा, माझा नातू हा दिल्ली बोर्डाच्या ICSRच्या अभ्यासक्रमात शिकतो. आम्हाला अभिमान आहे. पण कधीतरी आपल्या नातवाचं पुस्तक बघितलं का इतिहासातलं, असं कधीतरी प्रयत्न करा. काय महाराजांचं वर्णन आहे माहिती आहे का NCERTच्या पुस्तकात? दक्षिणेमध्ये शिवाजी भोसले नावाच्या एका तरुणाने स्थानिक सत्तांविरुद्ध संघर्ष करून मराठी राज्याची स्थापना केली. परंतु थोड्याच वर्षामध्ये एका चित्पावन घराण्याने त्याचं राज्य गिळंकृत केलं. झालं शिवाजी महाराज. हे माझ्या तोंडचं वाक्य नाही, हे अधिकृत NCERTचं पुस्तक आहे. शिवाजी महाराज एवढ्याच 3 ओळीत संपवले. छत्रपती संभाजी महाराज नावच नाही, शहाजी जिजाऊ कुठं न्यायचे. आपल्या सगळ्यांना कौतुक वाटत होतं की आम्ही शाळेत शिकलो की जिजाऊंनी शिवबांना घडवलं, त्यांच्यावर संस्कार केले, रामायण महाभारत. परंतु आमच्या ह्या शालेय दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात हे काही नाही. शिवाजी महाराज 3 ओळीत आणि संपूर्ण मराठशाही की ज्यांनी 18व्या शतकात हिंदुस्थानचं राज्य केलं, फक्त 2 पानात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अकबर एकटा बिचारा 4 पानात आहे. आणि हिंदुस्थानवर आक्रमण करून ज्यांनी निर्घुण हत्या, कत्तली केल्या, हिंदुस्थानची लूट केली, त्या फक्त नादिरशहाचं 1 पानाचं चित्र आहे. आणि शिवाजी महाराजांच्या त्या कथेमध्ये, मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांचं चित्र छापायला मिळालंच नाही. त्यांना कोरी जागा ठेवली. एखाद्या पुस्तकात
चित्राची जागा कोरी आहे. जिजाऊंचा उल्लेख नाही, शहाजी नाही, संभाजीराजे नाही, तर राजाराम बिचारे ते ताराबाई आणि तुमची पेशवी मंडळी कुठून यायची हो? त्यांनी काय, त्यांचा काही संबंध नाही, कुणाचाही संबंध नाही. पण सुफी संतांवर किती पानं आहेत माहिती का? 40 पानं आहेत. या देशाला कुणी घडवलं? मुस्लिम सुफी संतांनी. आणि महाराष्ट्रातले संत ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकोबारायापर्यंत सगळे संत एका अर्ध्या पानात एक टेबल टाकलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांना 15व्या शतकात टाकलेलं आहे. त्यांनाच माहिती आहे की त्यांचा काळ कोणता असेल. 15वे शतक म्हणजे काय हे त्यांना माहिती आहे की नको नसतो. 15th सेंचुरी म्हणजे काय? 17th सेंचुरीचं त्यांना 15th सेंचुरीत टाकलं. आता तुम्हाला आश्चर्य, हे घडलं कसं? तर तुम्हाला त्या संपूर्ण 39 पानाच्या ह्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये एकही महाराष्ट्रीयन मनुष्य नाही. 39 लेखक मंडळी आहेत. आणि हे सगळं अर्जुन सिंग यांच्या काळामध्ये घडलं. आणि मजेशीर की अर्जुन सिंग ज्यांना स्वतःला राजपूत म्हणून घेतात, महाराणा प्रताप फक्त 3 ओळीत आहेत, फक्त 3 ओळी. हे दुर्दैव आहे ह्या देशाचं. आणि आपल्याला कौतुक काय वाटतं? आपण पांढरपेशी दिल्ली बोर्डाचं आमची शाळा, स्टँडर्ड शाळेमध्ये मुलगा जातो. पण म्हणून आणि मग आम्ही आंदोलनही केली, फार मोठं सगळ्यात जागृती केली, संतांची तीच. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजसुधारक हे स्वतःला समाजसुधारकांचा फार वारसा सांगतात. त्या पुस्तकामध्ये महर्षी कर्वे ज्यांना भारतरत्न दिलं त्यांचा उल्लेख नाही. विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, गुरुवर्य बाबूराव जगताप, राणा चव्हाण, कोणाचा उल्लेख नाही. राजश्री शाहूंचा उल्लेख नाही की ज्यांनी एवढी मोठी समाजक्रांती केली. म्हणजे काय झालं की इतिहास पुरुषांचा उल्लेख नाही, संतांना न्याय नाही, आणि ज्यांना हे आम्ही समाज सुधारण्याचं हे काही मोठं हे केलेलं 70 वर्षामध्ये त्यांचाही उल्लेख नाही. अशा एका आपण पार्श्वभूमीवर इतिहासाचं आज आपण बसलेलो आहे. इतिहासाकडं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, वर्तमान काळात आजची अवस्था काय इतिहासाची. आणि हे आता मी सांगितलं की इथं उत्तरेकडं मुघलांचं, दक्षिणेमध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, जंजिरेकर सिद्धी आहे, पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, इंग्रज, सगळी गुलामी आहे. अवस्था अशी खायला अन्न नाही, पोटाला अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही. देश उद्ध्वस्त झालेला आहे. एकेकाचा कृषीप्रधान देश, जगातला सगळ्यात एक उत्कृष्ट दर्जाची शेती ज्याच्यामुळे हा देश समृद्ध होता, ती शेतीची अवस्था अशी होती की जवळजवळ 60% शेती पडीक पडलेली होती, 40% शेतीवर उत्पादन होत होतं. आणि अशा पार्श्वभूमीत देश होता. लोकांना धार्मिक अधिकार राहिलेली नव्हती, त्यांची श्रद्धास्थानं नष्ट झालेली होती. शेंडीपट्टी, तुम्हाला शेंडी ठेवायची तर त्याच्यासाठी कर द्यावा लागत होता. लग्नपट्टी, लग्न करायचं तरी कर द्यावा लागायचा. लिंगायताच्या गळ्यात लिंग असायचं तर त्यालाही कर द्यावा लागायचा. तेवढंच नव्हे तर तुम्हाला एखादी व्यक्ती जी मुसलमानेतर आहे ती मृत्यू पावली, मग तो सरदार असला तरी, कितीही मोठा सरदार असो, त्याचा मृत्यू झाला तर त्याचा सगळा सरंजाम जप्त व्हायचा. पहिल्यांदा अधिकृत सरकारी अधिकारी यायची, त्याची मोजदाद व्हायची, जप्त व्हायचा. आणि मग 2 अटी असायच्या. पहिले की तुम्हाला वडिलांची प्रॉपर्टी पाहिजे असेल तर ती 50%, जर धर्म बदलला तर 100%, असा नियम होता. आणि या पार्श्वभूमीवर ह्या महापुरुषांनी केलेलं कार्य आहे. तुकोबारायांनी, मी नेहमी सांगतो, समाज धर्म सांगितला. तुकोबारायांनी समाज धर्म सांगितला आणि समर्थ रामदासांनी शास्त्र धर्म सांगितला. ह्या धर्माच्या व्याख्या ह्या वंशपरंपरागत नाही आहे. जो जे कर्म करेल तो त्याचा धर्म.
म्हणजे एखादा ब्राह्मण जाती जन्माला आला आणि त्याचं कर्म शूद्राचं असेल तर तो शूद्रच झाला. तुम्ही म्हणाल हे कसं काय? तर वाल्मिकी हा शूद्र होता पण तो महर्षी झाला. हो, वाल्मिकी कोण आहे? शूद्र आहे, पण तो कर्माने, एकेकाळी कर्माने शूद्र असलेला त्याने कर्म बदललं आणि तो महर्षी झाला. त्याने रामायण लिहिलं. वाल्मिकींनी रामायण लिहिलं नसतं तर आम्हाला प्रभू रामचंद्र समजले कसे असते? समर्थांनाही समजले नसते. आपले जोडा. वाल्मिकींचं कार्य काय आहे की त्यांनी त्या प्रभू रामचंद्रांचं ते महान जीवनचरित्र आपल्यासमोर मांडलं. व्यासांनी जर महाभारत लिहिलं नसतं तर आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि पांडवांचं कार्यही समजलं असतं. आणि व्यासही शूद्रच होत्या. व्यासही शूद्र, वाल्मिकी शूद्रच आहेत. त्यांचं जर तुम्ही ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायला जा म्हणजे तुम्हाला कळेल सगळं. आणि असं हे ह्याच्यामध्ये समर्थांचं कार्य की त्यांनी प्रत्येकाला राष्ट्र, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी तुला संघर्ष करावा लागेल. राष्ट्रधर्म ह्या ज्या काही राष्ट्रवादाच्या संकल्पना आजच्या भाषेत या दोन महापुरुषांनी मांडल्या. शिवाजी महाराज समर्थांनी मांडल्या आणि समर्थांनी जो विचार मांडला तसा विषय त्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये जाण्याचं कार्य हे शिवाजी महाराजांनी केलं. ज्यावेळेस गुलाम होतो ना माणूस त्यावेळेस जो मोठा शत्रू असतो ज्याने आपल्याला गुलाम केलं त्याच्या विरुद्ध लढण्याची हिंमत नाही, मग आपण आपल्या खालच्याला अन्याय करतो. बघा हा जगाचा न्याय आहे. माझ्यावर कोणी अन्याय केला ना त्याचा राग मी माझ्या खालच्यावर काढतो. साहेबांनी त्या मॅनेजरला किंवा ऑफिसरला झापलं की तो खाली येतो आणि खालच्यांना झापतो. त्याला माहिती आहे की त्याला काय म्हणजे अन्याय होतो काही वेळेस त्याच्यावर, पण त्याला माहिती आहे की आपण काय त्याला प्रतिवाद करू शकत नाही. मग खालच्याला कारण नसताना तो आल्यानंतर मग म्हणायचं की वातावरण बिघडलेलं आहे. ह्या गोष्टी इतक्या भयानक होत्या की इथे जातीच्या चौकटी उभ्या राहिलेल्या होत्या आणि प्रचंड एकमेकावर अन्याय चाललेला होता. अशा वेळेस मी मध्ये एक फार मोठंच मला वाटतं अशोक कामत सरांनी एक संत आणि यांचं कार्य काय मी नेहमी सांगतो की संतांचं कार्य काय मूलभूत कार्य. ज्या वेळेस या देशामधला शास्त्र धर्म संपला, या देशाचं रक्षण करणारा कर्तव्यनिष्ठ राजाच संपला, धर्माने वागणारा, संस्कृती विनाशाकडं, अशा वेळेस या संतांनी एवढ्या आक्रमणांना प्रतिवाद केला. हातात शस्त्र धरलंच नाही. या आपल्या धर्माचं कार्य कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हा त्यांनी आपल्या सर्व समाजाला अशा पद्धतीने मांडला की एवढ्या प्रलोभन आणि अत्याचार होत असतानाही समाज आपल्या संस्कृतीला चिकटून राहिला. म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये यादवांच्या नंतर हिंदू राज्य नाही. कर्नाटकामध्ये दक्षिणेत विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं पण ते दक्षिणेपुरते राहिले. आणि या काळामध्ये कुठलाही राजा, अशी कुठली राजव्यवस्था नाही की जी तुमच्या संस्कृती, समाज आणि राष्ट्राचं रक्षण करेल. आणि अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथल्या संतांच्या त्या प्रभावामुळे हा समाज आपल्या संस्कृतीला चिकटून राहिला. हे संतांचं कार्य आहे. वारकरी संप्रदाय, भागवत धर्माने पहिली तुमची दरी संपुष्टात आणली, उच्च नित्यतेची. आणि काय मजा आहे त्या भागवत धर्माची बघा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी, संत नामदेव महाराजांनी एकत्र येऊन, सगळ्या संतांनी एकत्र येऊन या भागवत धर्म महाराष्ट्राची जडणघडण केलेली आहे की प्रत्येक जातीत संतजन निर्माण झाले. मग तो सावतामाळी, गोरा, सावतामाळ्याला बिचारायला त्या शेतामधल्या त्या पाना फुलात त्या पिकामध्ये पांडुरंगाचं रूप दिसत होतं. नरहरी सोनारांना आपण जे काही काम सोन्याचं करतो त्यामध्ये ते पांडुरंगाचं, त्यामुळे इतक्या तन्मयतेने तो आपला कार्य करत होते.
गोरा कुंभारांना त्या चाकावर पांडुरंगाचा अवतार, त्या गाडग्या मडक्याला घडवत असताना ते प्रत्यक्ष पांडुरंगाला मी घडवतोय इतक्या सहजतेने घडवत होते. चोखा मेळाचा अभंग बघा, ब्राह्मणाच्या घरात किती श्रद्धेने म्हटला जात होता. ही महाराष्ट्र आणि भारत यामध्ये खरंच एक मोठं सामाजिक अंतर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जर कधी गेलात ना, तर ती जातीची उतरंड इतकी जीवघेणी आहे की तुम्हाला आज 21व्या शतकामध्ये देखील तुम्ही राजस्थानमधल्या ग्रामीण भागात जाल आणि तिथल्या जाती व्यवस्थेची ती अगदी तुम्हाला भयानक वाटतं. एवढंच कशाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी थोडीशी कडवट टीका करेल, कारण आपण सगळे विचारवंत आहात म्हणूनच करतो. मी जेव्हा मथुरेला गेलो, प्रत्येक मंदिरात पडदा लावलेला, पहिली दक्षिणा द्या, 100 रुपये टाका, मग पडदा उघडेल. मथुरेत 25 ठिकाणी माझी भांडणं झाली. पडदा माझा देवाचं दर्शन करण्याचा माझा मूलभूत अधिकार आहे, त्यासाठी मला तू काही मागणं मागायचं नाही. मी माझ्या श्रद्धेने तिथं पैसा टाकेल, जे काय टाकेल ते माझ्या श्रद्धेने. तू मला पहिले पैसे टाक आणि मग पडदा उघडल आणि भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेणार. मी इथून हलणार नाही, तो माझा मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे. प्रत्येक देवळामध्ये गेलो, भांडण केलं. खरं तर ते योग्य काय योग्य तुम्ही ठरवू शकाल. काय हे चाललंय. त्या गंगेवर गेल्यानंतर पहिल्यांदा तो पांड्या येतो आणि तुमचा पार खिसा रिकामा करतो देवाच्या. तुमच्या पूर्वजांना, मला पितरांना स्वर्गावाला पाठवू नको बाबा, पाना स्वर्गाला पाठवू, मी समर्थ आहे, काय जे काय होईल माझं जे कर्म आहे त्याप्रमाणे मला मिळेल, आणि त्यांनी कर्म केलं त्यांनाही मिळेल. हे सगळं महाराष्ट्रात तसं बघायला मिळत नाही. आपण बघा वारीत जातो सकाळी, मग ज्ञानेश्वर माऊलींची असो, तुकोबांच्या 101 पालख्या येतात. प्रत्येक ठिकाणी माझ्या शेजारी कोण आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, भेदाभेद संपला आहे, वयही संपलं आहे. 60-80 वर्षाच्या आम्ही त्या भगवान, आमचा जो कीर्तनकार असतात त्यांच्या पाया पडायला गेलो की लगेच तो म्हणतो माऊली, तेही माऊली म्हणतात, तेही माऊली म्हणतात. ह्याचं काय, हे कुणी निर्माण केलं, हे आपल्याला विचार करावा लागेल. हे समर्थ रामदास स्वामी आणि भगवान आमच्या जगद्गुरू तुकोबारायांनी हा पाया रचलेला आहे. आणि मग एक ही पहिली क्रांती महाराष्ट्रात घडली होती, आणि आता एका क्रांतीची वाट सगळे पाहत होते, त्या सूर्योदयाची. समर्थांपासून त्यांनी अगदी बिंबीच्या देठापासून सांगितला, राष्ट्र धर्म सांगितला. बाबांनो, यवनांनी हे सगळं व्यापलेलं आहे. आपला जो महामानवाचा धर्म आहे, एकेकाचा, आपली ही संस्कृती आहे, तिचं पुनरुत्थान करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांचा उदय झाला. शिवाजी महाराजांनी या सगळ्यांनाच आपला आद्य गुरु मानलं. आणि मग कुणीतरी असं येईल की कुठे कागदात लिहिलं की हा त्याचा गुरु आहे. गुरु म्हणे तुकोबारायांचा. आता आमच्या मंडळामध्ये ह्या ओतूरचे चैतन्य प्रभू यांचा तुकाराम महाराजांचा काळ एक नाही आहे, अगोदरचे आहेत. परंतु तुकोबारायांनी लिहून ठेवलं की मी त्यांच्याकडून भागवत धर्माची किंवा माझी हरिभक्तीची दीक्षा मी चैतन्य यांच्याकडून घेतलेली आहे. आता त्यांच्यात 100-200 वर्षाचा काळ आहे, बरोबर आहे ना. तर कोणी कुणाच्याकडून मी ज्यांना बघितलं नाही, हे वारकरी महाराज, कुणी तुकोबारायांना बघितलं तरी आपलं आद्यगुरू त्यांना मानतात, माऊलींना मानतात. मग कोणी म्हटलं की तुम्ही कुठं माऊलींकडे गेला होता दीक्षा घ्यायला, स्वप्नात देखील दीक्षा घेऊ शकतो, बरोबर आहे ना. ज्याच्या मनात एकलव्याने काय केलं होतं, आज आमच्याकडे एवढी अवडंबरं माजलेली आहे, आणि त्याचे ते परिणाम. शिवाजी महाराजांनी आपलं कार्य सुरू केलं, आणि त्या कार्यामध्ये जी मंडळी आपल्या कार्याला पूरक आहेत त्या प्रत्येकाला त्यांनी त्यांच्याविषयी त्यांच्या मनात श्रद्धा होती. अनेक गुरु शिवाजी महाराजांना आध्यात्मिक गुरु केले. आता कुणी असं म्हणायला लागलं की चाणक्यांसारखं शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी घडवलं, तर ते चूक आहे. मी तुम्हाला सांगतो, परत इथं एक इतिहासकार म्हणून सांगतो,
शिवाजी महाराजांच्या मनात समर्थ रामदासांविषयी अपार श्रद्धा आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नाही. परंतु कोणी जर म्हटलं की आर्य चाणक्याने जसं चंद्रगुप्ताला घडवलं आणि त्याच्याकडून ते महान कार्य करून घेतलं, तसं समर्थांनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि शिवाजी महाराजांकडून कार्य करून घेतलं, तर ती आपली चूक आहे. कारण की शिवाजी महाराज हे त्यांच्या कार्याचा जो तुम्ही शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला तर शिवाजी महाराजांची एका बाजूला वाटतं. एकाच वेळेस या सृष्टीमध्ये अनेक मंडळी आपापलं कार्य करत असतात. समकाळामध्ये कोणी दिल्लीमध्ये कार्य करत असेल, कोण पुण्यात करत असेल, एकमेकांना ते माहिती असतील याचा अर्थ ते एकमेकाला घडवतात असं नाही. श्रद्धा असते, परंतु त्याचा अर्थ त्यांनी घडवलं असं होत नाही. शिवाजींना ती मातीच अशी होती, जिजाऊंनी जीवांना घडवलं, बरोबर आहे, संस्कार केले, घडवलं. परंतु एक शिक्षक आहे, त्यांनी 100 विद्यार्थी होते, असे 10 वर्ष ते 30 वर्ष घडवत आहेत. मग त्याच्यातून एक अब्दुल कलाम निर्माण होतो. रामेश्वरमध्ये एक ब्राह्मण संस्कृत पंडित होते. त्यांनी स्वतः तिथे एक शाळा काढली. त्या शाळेमध्ये 90% ब्राह्मणाची मुलं होती ती. आणि त्याचबरोबर एक मच्छीमार कोळ्याचा मुलगा मुसलमान, तोही आला. त्यांनी त्यालाही शिकवलं. तो अब्दुल कलाम झाला. राहिलेले तिथंच राहिले. माती प्रत्येकाची वेगळी आहे. एकाच गुरुने शिकवलेले सगळे शिष्य सगळंच मोठे होतील असं काही नाही आहे. शिवाजी महाराज जिजाऊंनी संभाजी अनेकांना त्यांच्याकडं ते आले, पण शिवबा वेगळे होते, शिवबा घडले. खरं सांगायचं ते आपल्या अनेक शतकांचं स्वप्न होतं, ते शिवाजी राजांमुळे साकार झालं. म्हणून मी नेहमी सांगतो, शिवाजी चरित्राचा मी जेव्हा अभ्यास करतो, प्रभू रामचंद्रांचं चारित्र्य आणि भगवान श्रीकृष्णांची राजनीती याचा संगम. म्हणजे उद्या जर कोणी मला वाटलं चारित्र्य कसं प्रभुराम, राजनीती शिवाजी महाराज म्हटले प्रभू रामचंद्रांच्या राजनीतीचा इथं उपयोग नाही. त्याच्या समोर धर्माने वागणारे राक्षस होते. हे राक्षसापेक्षा अधर्मी होते यवन. त्यांच्याशी वागताना ते शिवाजी महाराजांना कळले ही भगवान श्रीकृष्णाची राजनीती. सांगितलं ना की ठकास महाठक काय, आम्ही विष्णुदास मेनावरुनी मऊ वज्रावरून कठोर, सोडू कासूची लंगोटी नाठाळाच्या माथी मारू काठी. असे संत होते. संत म्हणजे काय तुम्हाला माहीत नसेल, संत नामदेव महाराजांनी यवनांविरुद्ध हातामध्ये शस्त्र धरल्याचा उल्लेख आहे. नामदेवच्या चरित्रामध्ये यवनांच्या अत्याचाराविरुद्ध संत असलेल्या नामदेवांनी हातात शस्त्र धरलं असा उल्लेख मिळतो. तर हे संतांचं कार्य. संत म्हणजे त्यांनी ती प्रेरणा देतात, शास्त्र धर्माची प्रेरणा. पण बघा, तुकोबारायांनी समाज धर्म सांगितला, त्यांनी त्यांच्या चौकटीत काम केलं. समर्थांनी राष्ट्रधर्म सांगितला, शास्त्र धर्म सांगितला. कारण की एक आहे, भक्तियोग सांगणारे अनेक संत आहेत, त्यांची मांदियाळी आहे. भक्तियोग सांगणाऱ्या संतांची फार मोठी 700 वर्षाची मांदियाळी आहे. ज्ञानयोगाची ही मांदियाळी, ज्ञानयोगाची आमच्या माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानयोगाचा पाया घातला. तुकोबारायांना मी भक्तिमार्गाचे प्रवर्तक मानतो. ज्ञानोबा माऊलींना मी ज्ञानमार्गाची, ज्ञानाची उपासना केली त्यांनी. भक्तीपेक्षा माऊलींचं जर आपण बघितलं त्यांच्या कार्याचं, तर ते ज्ञानमार्ग. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये एक तुम्हाला संधी आहे. इथं का वेगळेपण आहे? आता बघा,
येशू ख्रिस्ताने 2000 वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून तो बायबल नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या एकूण चरित्रावर, त्यांच्या मार्गदर्शनावर बायबलाची. त्यामध्ये त्यांनी अहिंसेचा प्रसार केला, पण त्यांच्या शिष्यांनी तेच अहिंसेचं पुस्तक हातात घेऊन जगात जास्त हिंसाचार केला. ही गोष्ट कुणालाही नाकारता येणार नाही. आणि आजही ही मंडळी 2000 वर्ष होऊन गेली. स्वप्नात जरी बायबलविषयी माझ्या मनात शंका आली तर मी ख्रिश्चन राहत नाही. स्वप्नात देखील बायबलच्या ज्ञानाविषयी मनात शंका येता कामा नये. स्वप्नात जरी, आता बघा, मोहम्मदाने 7व्या शतकामध्ये त्या अरबस्तानच्या पार्श्वभूमीवर इस्लाम धर्माची स्थापना केली. ती त्यांच्या त्या सामाजिक, तिथल्या भौगोलिक परिस्थितीत योग्य अयोग्य ठरवते. त्यांना जे वाटलं 1400 वर्षांपूर्वी, आज 1400 वर्षानंतर तेच अंतिम सत्य आहे. स्वप्नात जरी त्या बायबलच्या, म्हणजे त्या आमच्या कुराणविषयी स्वप्नात जरी माझ्या मनामध्ये शंका आली तर मी काफर आहे, मी मुस्लिम राहू शकत नाही. या उलट आपल्याकडं मात्र आहे, मजा आहे. का बरं? मी नेहमी सांगतो, अनेक संस्कृत्या आल्या गेल्या, जगामध्ये मानवी समाजाची प्रगती होत गेली. आदिमानवाकडून आजच्या या प्रगत वैचारिक विचारी मानवाची निर्मिती, ही जी काही सांस्कृतिक क्रांती आहे, अशा अनेक ठिकाणी घडल्या. ग्रीस आहे, रोम आहे, मिसोपोटेमिया आहे, तिकडं चीन आहे, इजिप्तमध्ये घडलं. इजिप्तमध्ये देखील काही हजार वर्षांपूर्वीपासून तिथं एक प्रगत समाज नांदत होता, त्यांची एक संस्कृती होती. पण आज परिस्थिती बघा, इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, संस्कृतीचे अवशेष आहेत, परंतु इजिप्तमधल्या समाजाने त्या प्राचीन आपल्याच पूर्वजांशी नातं तोडलेलं आहे. इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, पण तिथला समाज त्या आपल्या प्राचीन संस्कृतीशी नातं, म्हणजे आपल्या पूर्वजांना. मी नेहमी सांगतो की ह्या बिचाऱ्या ज्यूंची हत्याकांड करणारे हे ख्रिश्चन मंडळी, त्यांना हे कळलं नाही की बिचारा हा आमचा येशू ख्रिस्त पुन्हा जन्माला आला हो, जूनमध्येच ना. त्याचे आईवडील कोण होते? ज्यूच होते. तरी देखील ज्यूंच्या कत्तली केल्या लाखोनी. खरं सांगतो, भारताच्या बाहेर धर्माच्या नावावर जेवढ्या हिंसा झाल्या भारतात झाल्याच नाही. लाखो करोडो लोक त्या पॅलेस, म्हणजे त्या हे जे बायबल आहे हा हिब्रू भाषेत होता. बायबल हिब्रू भाषेत होता आणि तो कुणालाच कळत नव्हता. युरोपमध्ये म्हणता ना, ह्या युरोपमध्ये ख्रिश्चन धर्म पसरला, त्या युरोपियन लोकांना बायबल वाचता येत कुठं होता? कुणाला हिब्रू भाषा येत होती. तो जो काय तिथला तो धर्मगुरू जे सांगेल तेच अंतिम ज्ञान, म्हणजे खरा बायबल देखील समजून घेता येत नव्हता. आणि मग त्या बायबलचं नवा करार म्हणून ज्यावेळेस रोमन भाषेत, इंग्रजी भाषेत भाषांतर झालं, म्हणून युरोपमध्ये लाखो लोकांची कत्तल झाली. आता बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं भागवत गीता प्राकृतात आणली, किती लोकांची कत्तल झाली. आम्हाला काय सांगता तुम्ही रानटीपणाचं? म्हणे इथला समाज असंस्कृत होता. अरे तुम्ही आम्हाला सांगता संस्कृती आणि तुमच्याकडं लाखो लोकांच्या कत्तली झाल्या, हिब्रू भाषेतलं त्या ह्याच्यामध्ये आणले, त्यांच्या प्राकृतात रोमन आणि ख्रिश्चन भाषा आपल्या इंग्रजी भाषेत भाषांतर आलं म्हणून तुम्ही कत्तली केल्या. आमच्याकडं बघा 2500 वर्षांपूर्वी कर्मकांड औडंबरमधलं. खरं सांगायचं तर वेद हे जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे. लाखो ऋषीमुनींनी या विश्वाचं चिंतन केलं. प्रत्येकाच्या मनात ह्या निसर्गाविषयी, विश्वाविषयी एक प्रकारचं गूढ होतं, जिज्ञासा होती. आणि या लाखो ऋषीमुनींनी या विश्वाचा शोध
त्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून जी त्यांना गूढ उलगडण्याचे प्रयत्न झाला त्यांच्या परीने, त्या सगळ्या त्या वेदांमध्ये मांडलेलं आहे. वेद म्हणजे काय? का एका व्यक्तीचं आहे का? वेद हे लाखो ऋषीमुनींचं असलेलं हे ज्ञानाचं भांडार आहे. आणि तरी देखील आमच्यासाठी वेद हे सर्वोच्च आहे. परंतु वेद म्हणजे धर्म नाही, लक्षात ठेवा. आम्ही वेदांनाच, आज बघा जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय म्हणून वेदांची ओळख आहे. आज अमेरिकेसारखं राष्ट्र त्यांच्या ज्यावेळेस संसदेचं किंवा त्यांचं जे काही करत असताना वेदांमधल्या ऋचांना आजही नतमस्तक होत आहेत, कारण की ते ज्ञानाचे पुजारी आहेत. आणि म्हणूनच शिकागोमध्ये धर्म परिषद बसली, अमेरिकेत भरली हो, लक्षात ठेवा. खरं सांगायचं तर ते गुन्हेगारांचे वंश, सगळ्या युरोपियन लोकांनी गुन्हेगारांना आणून अमेरिकेत टाकलं, पण गुन्हेगारांचे वंश सुसंस्कृत झाले ना. आता त्यांच्याही मर्यादा आहेत, कारण का नवीन धर्म आहे, तिथंही जी काय आज अशी परिस्थिती आहे की त्यांची कुटुंब व्यवस्था ढासळलेली आहे. परंतु आज आमच्याकडे टिकून आहे. आजही आम्ही सांगतो, आज बघा इजिप्तमध्ये पिरॅमिड आहे, इजिप्तमध्ये पिरॅमिड, पण तिथल्या समाजाने नातं टाकलं. आत्ता सिरियामध्ये मोठी लष्करी क्रांती झाली आणि आपल्याच पूर्वजांच्या हजारो वर्षापूर्वीच्या निशाणा त्यांनी फोडून टाकल्या, लुटल्या, फोडून टाकल्या, नष्ट केल्या, जाळून टाकल्या. काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये बामियांचा बुद्ध तोफा लावून फोडून टाकला हो. कळालंच नाही आम्हाला काय करतो. अरे तुमचाच पूर्वज होता ना, कोण वेगळा होता का? तुम्हाला माहीत नसेल, काश्मीर संपूर्ण आजचा जो पाकिस्तान आहे, बलुचिस्तान, सिंध आणि मुलतान, हा संपूर्ण इस्लाममय झाला. त्याच्यानंतर 100 वर्ष अफगाणिस्तान हिंदू राज्य टिकून होतं. तुम्हाला माहीत नसेल की सिंध, मुलतान आणि पंजाब, ज्याला आजचा पाकिस्तान म्हणतो, तो पाकिस्तान संपूर्ण इस्लाममय झाला. त्यानंतर 100-150 वर्ष अफगाणिस्तानमधली हिंदू संस्थानं, हिंदू राज्य मुसलमानांशी लढत होती. पण तोच अफगाणिस्तानची आजची अवस्था काय आहे? बामियांचा बुद्ध त्यांनी तोफा लावून फोडला. म्हणून मी भारतीय संस्कृती, आमची काय इथं वेगळं आहे? एवढे आक्रमणं झाले तरी इथं आजही मानवी विचार टिकून आहे. रामायण आणि महाभारत आमच्यासाठी पूजनीय, परंतु रामायण महाभारत म्हणजे त्यावरच आमचं जीवन नाही आहे. आमच्या बघा, जसं नदीचा प्रवाह आहे, नदीचा प्रवाह वाहता राहिला तर त्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू राहते. पाणी एका ठिकाणी साठून राहिलं की त्याचं डबक्यात आणि प्रदूषणात रूपांतर होतं. आमच्या संस्कृतीची महती ती आहे, ईश्वर मानणाराही हिंदू, ईश्वर न मानणारा तोही हिंदू. चरवाकासारखा नास्तिक, जो ईश्वर मानत नाही, जो त्याग मानत नाही, तो चरवाक आम्हाला महर्षी पदावर गेलेला पाहायला मिळतो. कारण की ती त्या काळाची गरज होती. चरवाक ही त्या काळाची गरज होती. सगळेच संन्यासी झाली, मग हा मानवी संस्कृती पुढे जाणार कशी? सगळ्यांनीच सांगितलं, ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्त. अर्थ आपण काढतो, संतांना अब्देव वेगळा आहे. तुम्हाला एकच घटना सांगतो. काही वर्षांपूर्वी मी बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी होती. ही साधारण 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी ऑफिसमधून निघालो आणि जातानाच येताना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, तिथं आलो, दर्शन घेतलं आणि मला समजलं की अर्ध्या तासानंतर फार महान विचारवंत नागगोरे यांचं आता इथं एक व्याख्यान आहे. व्यासपीठ मोठं होतं, सर्व विचाराची लोक, पक्षाची लोक तिथं आले होते आणि अध्यक्षस्थानी कोण होते तर नागगोरे. पहिल्यांदा सगळ्यांनी थोडेफार लोकांनी बघितलं आणि मग आमचे नागगोरे विचारवंत उभे राहिले. म्हणजे बाबांनो, तुमच्यावर जो काय अन्याय झाला, तुमची ही जी स्थिती झाली दिनदुबळ्यांची, त्याला कारणीभूत कोण आहे माहिती का? सगळे संत जबाबदार आहेत.
अरे बाबांनो, त्या संतांनी काय सांगितलं? ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. हजारो वर्ष इथं तुमच्यावर नरकवत तुमचं जीवन ठेवलं होतं, परंतु या संतांनी तुम्हाला असं काय सांगितलं होतं की हा तुझ्या मागच्या जन्मीच्या पापाचा परिणाम आहे. हे असंच तू जगलं पाहिजे. जे तुझ्या वाट्याला आलेलं आहे हे तुझं कर्म आहे, तू तुझं आणि ते भोगलंच पाहिजे. अन्यायाविरुद्ध तू लढता कामा नये. आणि म्हणून जोपर्यंत ह्या देशात संतांचं हे अवडंबर आहे तोपर्यंत या देशात समता येणार नाही. इतिश्री नागाची अवलाद नागगोरे. आपल्या जातीगोत्याचा आहे ना, फरक आहे का? यवन परवडला, औरंगजेब परवडला, नागगोरे नाही परवडणार तुम्हाला, खरं सांगतो. कारण की काही हे का आता तेच आमचे एस एम जोशी अण्णा माझ्यासाठी अगदी खरं सांगतो ऋषितुल्य आहे. पण नागोगऱ्यांचं बघितलं की मग हे असं वाटतं मला, माझ्या आयुष्यात नागोगऱ्यांविषयी जी काही श्रद्धा होती ती एका क्षणात संपून गेली. आणि दुर्दैव असं की त्यानंतर जी मंडळी त्या स्टेजवरून माईकवरून बोलायला सुरुवात झाली त्यांनी ज्ञानोबा माऊलींपासून चोखा मुळ्यापर्यंत सगळ्यांना गलिच्छ शिव्या दिल्या. कुणामुळे हे? त्या बिचाऱ्यांना विचारही आला नव्हता. मला असं वाटत नाही तोपर्यंत त्या बिचाऱ्यांच्या मनात तसा काही विचार शिवला असेल, पण ह्या एकट्या नागानी हे विष पेरलं. हे मी स्वतः अनुभवलं आहे आणि म्हणून मी बोलतो, कारण मला ते मी अनुभवलं, मला अतिशय यातना झाल्या. तर अशा पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी इथला संघर्ष केला, स्वतःमध्ये एक आदर्श व्यक्ती निर्माण केली. लक्षात ठेवा, आदर्श व्यक्ती आदर्श समाज घडवते आणि आदर्श समाजच आदर्श राष्ट्र घडवते. ह्या सर्व संतांनी, आमच्या समर्थांनी एक आदर्श व्यक्ती घडवली. ती व्यक्ती कशी असली पाहिजे? तर आपल्या राष्ट्रावर प्रेम करणारी आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी कोणत्याही त्यागाला सिद्ध असणारी. समर्थांनी अशी व्यक्ती घडवली की जी आपल्या समाजावर प्रेम करते, की बाबाने हा समाज टिकला पाहिजे, या समाजाचं रक्षण करणं हे तरुणाचं कर्तव्य आहे. अन्याय करणारा कितीही शक्तिशाली असो त्याच्याशी तुला संघर्ष करावाच लागेल, प्रसंगी बलिदान द्यावं लागले. हाच विचार सांगतात ना समर्थ. यवन हा जो औरंग्याब आणि शेवटी शिवाजी जेव्हा समर्थ सांगतात शिवाजी महाराजांचं कार्य झाल्यावर तो बुडालाच औरंग्या पापी. कारण की शिवाजी महाराजांनी त्यानंतरच्या काळात, कारण की तो बुडाला म्हणजे तोपर्यंत मेलेला नव्हता औरंगजेब, पण तो निर्माल्यव्रत झालेला होता. कारण की त्याचं यश, की शिवाजी महाराजांचं ते कार्य अशा पद्धतीने वाटचाल करत होतं की समर्थांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला होता की आता चिंता करण्याचं कारण नाही आहे. की जे काय आपण मनामध्ये जे काही कल्पना धरली होती, बघा की काय अनेक शतकं मनुष्य निर्भय केला समर्थांनी आणि शिवाजी महाराजांनी. माणसाला निर्भय केलं, भयमुक्त समाज. अनेक शतकं इथल्या समाजाने काही काळ परकीयांशी संघर्ष केला, परंतु कायम पदरी निराशा, कायम अपयश. याचं कारण इथल्या समाज रचनेचंच आहे. पृथ्वीराज चव्हाण तर जयचंद्र राठोड होताच की हो. औरंगजेबाला तर त्याच्याबरोबर कोण, मिर्झा राजा जयसिंगच होता. आणि शिवाजी राजाचा पराभव व्हावा म्हणून तो नवचंडी यज्ञ करत होता. आता तुमच्या मनात देवाची आराधना करणारा, नवचंडी यज्ञ करणारा तो मिर्झा राजा जयसिंग याचं स्थान कुठं ठेवावं हा तुम्हाला प्रयत्न करा. की तो ईश्वराची पूजा करणारा आहे, देवाचा भक्त आहे, पण नवचंडी यज्ञ करतो कशासाठी? धर्माच्या विनाशासाठी, नाशासाठी. त्या धर्माला त्या भक्तीला काय अर्थ आहे का? शिवाजी महाराजांची भक्ती अगदी ते कुठल्या एखाद्या शत्रूवर चालून जाताना मला शुभमुहूर्त नाही मिळाला तरी चालेल, परंतु शत्रू योग्य वेळेस गाडलाच पाहिजे. ते त्यांना बघा, अफजल खानाने ज्यावेळेस आपली वाट चुकवली त्याला कळालं की तो शिवाजी हा
त्या जावळीच्या जंगलाच्या आश्रयाला गेला. अफजल खानाला सगळं माहिती होतं, वाईचा सुभेदार होता, जावळीच्या चंद्रराव मोऱ्यावर त्याने आक्रमण केलेलं होतं, त्यामुळं जावळी चांगलीच माहिती होती. त्याच्या लक्षात आलं की तो जावळीत गेल्यानंतर आपल्याला तिथं जाणं अवघड आहे, म्हणजे तिथलं हा लढा अवघड आहे. आणि मग त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल की शिवाजी राजा देवाधर्मावर, ब्राह्मणांवर, बघा आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्रांमध्ये चिंचवडच्या मोराया गोसावींना त्यांनी अर्ज केलेला, अर्ज कुणाचा आहे बरं का, मोराया गोसावींचा आहे. त्या पत्रामध्ये मोराया म्हणजे त्यांचे जे वंश त्यावेळेचे जे होते नारायण महाराज, त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडं धर्मकार्य हे सगळं चालू आहे आणि आमच्याकडं गोशाळा आहेत, अन्नछत्र चालू आहे, आमच्याकडं शेकडो गायी, हजारो गायी आहेत, त्यांचं आम्ही रक्षण करतो आहे, परंतु त्याच्यासाठी आमच्याकडं चरण्यासाठी गवत नाही, कुरण नाही. आणि मग त्याचसाठी ते म्हणतात की तुम्ही गोब्राह्मण प्रतिपालक आहे ती, आणि मग तुमच्याकडून आम्हाला तुमच्यामुळे धर्मस्थापना होते, तुम्ही हे केलं, तुम्ही आणि मग त्यात शिवाजी महाराज त्या अर्जाप्रमाणे तुम्ही आम्हाला असं म्हटलं त्याप्रमाणे, म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी हे पहिल्यांदा चिंचवड देवस्थानच्या महाराजांनी म्हटलेलं आहे आणि ते सिद्ध आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी त्यांना त्या गायींच्या रक्षणासाठी प्रचंड मोठी भूमी, शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये मोराया गोसावी संस्थान आणि आपल्या समर्थ संस्थानाव्यतिरिक्त कुणालाही एवढं इनाम दिलेलं नाही, लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त इनाम एखाद्या धार्मिक स्थानाला शिवाजी महाराजांनी फक्त या 2 संस्थानांना दिलेली आहे. इतका शिवाजी महाराजांच्या मनात समर्थांचं काय स्थान आहे. शिवाजी महाराजांनी सांगतो महिपतगडाच्या किल्लेदाराला पाठवलेलं पत्र आहे आणि त्याचबरोबर सज्जनगडाला, परळीच्या किल्लेदाराला पाठवलेलं आहे, जितोजी काटकरांना पाठवलेलं पत्र की रामदास गोसावी गडावरी येतील, ते आता शिवथरी राहत आहेत. त्याच्या अगोदर शिवथरला समर्थांचं वास्तव्याला निश्चितच महाराजांनी त्यांना विनंती केली असेल की तुम्ही आमच्या जवळ या, आणि त्याप्रमाणे समर्थ शिवथरच्या परिसरात राहायला गेल्यानंतर त्यांना त्या तिथं संप्रदाय समर्थ आले म्हटल्यावर हजारो भक्त येणार आणि त्या भक्तांची गैरसोय होऊ नये त्यांच्यासाठी सगळ्या सुविधा उभ्या राहाव्यात, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी तिथं एक पेठ बसवण्यासाठी कौल दिलेला आहे. 5 वर्ष त्या पेठेला सगळे कर माफ आहे आणि सगळ्या त्यावेळेच्या वाणी व्यापारी यांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तिथं येऊन पेठ बसवा, आणि तुम्हाला व्यापाऱ्यांना तिथं पेठ बसवल्यानंतर समर्थांच्या त्या भागामध्ये तुम्हाला कुठलाही कर 5 वर्ष घेतला नाही. हे पहिलं पत्र आहे, 1651 सालातलं पत्र आहे, माहिती आहे तुम्हाला. त्याच्याही अगोदर आपण म्हणतो की बाबा समर्थांनी अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस सावध करणारं पत्र पाठवलं आहे असं म्हणणं. परंतु आता काय लोक की शिवाजी महाराजांनी समर्थ भेटले की नाही, अरे भेट असो नसो, काय गरज पडली तुम्हाला त्याची. त्या दोघांच्यामध्ये त्या दोघांचा पत्रव्यवहार चालू आहे, मग भेट झाली का नाही ह्यात कुठं गुंतून पडता. उद्या पत्र मिळालं की परत म्हणणार काहीतरी. तर पहिली गोष्ट आहे की ते दोघंही एकमेकाला चांगले जाणत होते, दोघांनाही एकामेकाविषयी अपार आदर आहे, कारण की राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे आपल्या संस्कृतीचंच म्हणणं आहे, आणि शिवाजी राजा हा विष्णू सारखाच आहे. हे सगळं ह्या सगळ्याच्यासाठी हा परमेश्वरी अवतार आहे अशी समर्थांची जर भावना झाली असेल तर त्यात काय चूक आहे. समर्थांना शिवाजी महाराजांमध्ये प्रभू रामचंद्रांचं रूप दिसलं तर वावगं काही नाही, त्यात त्यांनी आपला देव पाहिला, आणि शिवाजी महाराजांना समर्थांमध्ये आपला गुरु वाटला, तर यात वावगं काय. दोघंही एकमेकाला रिस्पेक्ट देत आहेत, दोघंही एकमेकावर अपार श्रद्धा आहे, एकमेकाविषयी आदराची भावना आहे. आम्ही कोण, आम्हाला काय कुणी अधिकार दिला त्या दोघांच्या एकूण चरित्रावर, त्या दोघांच्या नात्यावर आम्ही आज टीका करावी किंवा काय भावना व्यक्त कराव्यात याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला. त्या दोघांनी एकूण केलेला त्यांचा पत्रव्यवहार आहे, त्या पत्र समर्थ शिवाजी महाराजांनी सांगितलं महिपतगडच्या किल्लेदाराला आणि परळीच्या किल्लेदाराला की समर्थ
इथं निवासाला येतील, त्यांच्याबरोबर त्यांचा शिष्यगण येतील, त्यांना गडावर आल्यानंतर येऊ द्यावे, त्यांना सगळी व्यवस्था त्यांना लागेल तो सीधा सामुग्री घरं वगैरे सगळं द्यावं, बांधून द्यावं, ते राहतील तोपर्यंत त्यांची सेवा करावी, त्यांना सगळ्या सुविधा द्याव्या आणि ते जातील त्यावेळेस त्यांना जावं. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये समर्थांव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला हे स्वातंत्र्य नाही. प्रत्यक्ष सेनापतीलाही एवढं स्वातंत्र्य असेल याची मी हमी देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी फक्त समर्थांनाच हे स्वातंत्र्य दिलं की एखाद्या गडावर राहण्याची त्यांना हमी दिली, त्यांची सगळी व्यवस्था लावून दिली. यातच त्यांच्याविषयीचा आदर दिसतो. ज्यावेळेस शिवाजी महाराज आणि त्यांचे युवराज संभाजीराजे यांच्यामध्ये काही कौटुंबिक काही कलह निर्माण झाला आणि त्यावेळेस आपला साहजिक आहे, प्रत्येक तरुण वयामध्ये 15-16 वर्षाच्या प्रत्येक तरुणाच्या काळामध्ये, त्या तारुण्याच्या काळामध्ये वडिलांशी त्यांचा वैचारिक संघर्ष होतो. कारण की वडिलांच्या मुलाकडून असणाऱ्या अपेक्षा आणि मुलगा आपल्याला भविष्य घडवण्यासाठी तो इतकी धडपड करत असतो, तो प्रयत्न करत असतो शिक्षणासाठी, आणि शिक्षण झाल्यानंतर तो प्रस्थापित होण्यासाठी, आपल्या भवितव्य करण्यासाठी नोकरी असेल, उद्योग असेल, परंतु वडिलांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात. त्याला असं वाटतं की अजून कष्ट करावे आणि मग त्या दोघांमधला संवाद हा आईच्या मार्फत होत असतो. बरोबर आहे की नाही? पत्नीच्या मार्फत. हे जगाचा रीत आहे. ह्यात जनरेशन गॅप आहे प्रत्येकाचा. म्हणजे प्रत्येकजण इथं बसलेली कुठली व्यक्ती अशी नव्हती सांगा बघू त्याच्या जीवनात आई वडिलांशी संघर्ष आला नाही. मुलीशी आईचं संघर्ष होतोच. लग्नाला आलेली मुलगी आणि तिची आई, तिला अपेक्षा असते वेगळी, परत ती बिचारी प्रयत्न करत असते. पण तसं आहे, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये काही जर काही मतभेद झाले असते तर त्यात फार वेगळं घडलं असं काही नाही. परंतु हे मतभेद दूर करण्यासाठी तेवढीच अधिकार व्यक्ती पाहिजे, कोणीतरी उपदेश केला पाहिजे. आपण सांगतो बघा की आपला मुलगा आपला ऐकत नाही म्हणून आपण काय करतो, त्याच्या गुरुजींना समजावं, हो जरा त्याला सांगावं समजावून, तर मग तुमच्याविषयी त्याच्या मनात फार रिस्पेक्ट आहे. कुठं धाकट्या चुलत्याला सांगतो, तू त्याला सांग जरा समजावून. आणि अशात हे समजावून सांगणं अगदी मोठ्या अधिकारवाणीने शिवाजी महाराजांनी युवराज संभाजीराजांना समर्थांच्या सहवासात पाठवलेलं आहे. आता त्या उपदेशाचा पुन्हा काही परिणाम झाला का? झालेला दिसून येतो ना. काय झालं की ती एक अशी उद्विग अवस्था होती की आमचे छत्रपती युवराज संभाजीराजे काही काळ शत्रूकडे गेले आणि थोड्याच दिवसात त्यांच्या लक्षात आलं की हे यवन काय आहे, आपल्या आयुष्यातली फार मोठी चूक आहे. प्रत्येक तरुणाला काही काळानंतर आपल्या आईवडिलांची महती कळायला लागते. पण मधला जो काळ असतो संक्रमणाचा, तो काळ संपला की पुन्हा आईवडिलांची ओढ लागते. तशी ओढ लागली आणि त्यांना सत्य कळालं की आपण आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी चूक केली. आपल्या वडिलांना आपण समजून घेऊ शकलो नाही, त्यांच्या भावना समजून घेऊ शकले. आणि मग शिवाजीराजे आले आणि मग आल्यानंतरही काही काळ थोडं तिकडं तुम्ही राहा. हा जो काही विश्वास शिवाजी महाराजांच्या मनामध्ये समर्थांविषयी आहे तो फार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांना कुठेतरी एक अशी जागा होती की जिथं मन हितगुज करण्यासारखं आहे, मनातल्या भावना. कारण की लक्षात ठेवा, लोकोत्तर पुरुषांच्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी असते, फार मोठी पोकळी असते. कारण की जगाचं दुःख ऐकता ऐकता त्यांना स्वतःचं दुःख सांगायला जागाच नसते. मी एकदा गगनगिरी महाराजांकडं, त्यांनी मला खूप वेळा की त्यांचे चरित्र ते हेच आहे, पाटणकर घराणं, साळुंखे घराणं, आणि त्यांनी मला अनेक वेळा त्यांच्या ते पाटणकर घराण्याचा इतिहास मी ते करण्यासाठी माझ्या परीने काही थोडंफार त्यांना मला भेटायची इच्छा होती. आणि वैशिष्ट्य असं की त्यांचे पूर्वज आणि नावजी वलकवडे, चांजीराव पाटणकर आणि नावजी वलकवडे हे एकत्र लढले होते. आणि कुठेतरी त्यांना त्यांना माझ्यात
दिसत होतं. एक दिवशी मी खोपोलीला गेलो, बाहेर 10,000 लोक होती, दररोजच जमायची. रविवारचा दिवस होता, 10,000 लोक. आणि मी गेल्यानंतर त्यांनी मला म्हटले बसा, सुरू झाले विषय. तास झाला, 2 तास झाले, आणि बाहेर सगळे त्यांची शिष्यमंडळी आहो, ते बाहेर भक्त बसले. ते काय करायचं, ते म्हटले थांबू द्या. मी म्हटलं महाराज बाहेर 10,000 लोक आहे. म्हटले बाबा किती 1000 वर्षानंतर भेटलास मला, कुणाला बोलू माझं दुःख सांगायला जागाच नाही आहे. सगळ्यांची दुःख ऐकतोय, त्या प्रत्येकाला काहीतरी दुःख असतं. मला येतात, मी काही करत नाही. मी त्यांना सांगतो होऊन जाईल, देव आहे ना, उद्या जा तिकडं तेलवात घा, तिकडं का, आणि तो बिचारा लढायला उभा राहतो. लक्षात ठेवा, ईश्वर देव ही काही आवश्यकता आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी आमच्या एका मित्राच्या पत्नीला कट्टर समाजवादी साम्यवादी पूर्वी, मित्राचीच बायको, ती काय देवबिव मानत नव्हती. आणि बघा दुर्दैव असं आहे की कॅन्सरचा आजार. कसबेकरांकडे गेले. कसबेकरांकडे गेल्यानंतर त्यांनी तपासलं, म्हटले आता ती एका सेकंदात कॅन्सर आहे म्हटल्यानंतर ती सगळं चेहरा वगैरे सगळं माणूस खचूनच जातो. कसबेकरांच्या लक्षात आलं. म्हटले हे बघ एक काम कर, देव मानती का? ते म्हणले नाही म्हणत. बरं ठीक आहे, मी सांगतो ते ऐकायचं. माझ्यासाठी इथून निघायचं, ते आपल्या सातारा रोडला शंकर महाराजांचं मठ आहे, तिथं जायचं. काही नाही, माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी सांगत नाही. आणि पुढच्या वेळेस परवाच्या दिवशी येताना मी काय केलं, जाऊन आली की नाही सांगायचं. मग पुढचा इलाज सुरू, तोपर्यंत मी इलाज करू शकत नाही. आणि शंकर महाराजांना सांगायचं की महाराज मी कुठे चुकले माझ्या आयुष्यामध्ये. सगळ्यांचं केलं, सासू सासरे कुटुंब सगळ्या, आणि माझं काय चुकलं, आणि माझ्या वाट्याला हे हवं. फक्त गाराणं गा, 2 मिनटं डोळे झाक, परत एकदा मूर्तीकडं पहा, ये. ती मुलगी गेली. आणि का कुणा बसायला लागलं, ती म्हटली तिथून आल्यावर हो ना, मी सांगितलं, पण मला सांगितलं काळजी करू नकोस. आलं का लक्षात? कारण की लढण्याची ताकद. डॉक्टर काय म्हणतो लक्षात ठेवा, तो काय पहिल्यांदा म्हणतो की पेशंट जर प्रतिसाद देत असेल आणि त्याची जगण्याची इच्छा असेल तरच आम्ही इलाज करू शकतो, तो बरा होऊ शकतो. निराश झालेल्या पेशंटला जगातला कुठलाही डॉक्टर बरं करू शकत नाही, लक्षात ठेवा. जगण्याची इच्छाशक्ती असावी लागते. तसं समर्थांनी या समाजाला जगण्याची इच्छाशक्ती दिली. काळजी करू नकोस, तुम्ही लढायला सिद्ध व्हा. ही व्याधी आहे ना, हे यवन बिवन आहे, कसपटासारखे आहेत. तुम्ही सिद्ध तर व्हा लढायला. तो शिवाजी नावाचा एक चांगला प्रभू रामचंद्रासारखा आहे, वानर होऊन त्याच्या सैन्यात जा. सामान्य वानराचं सूप आहे. त्या सांगितलं ना की ती खारूबाई तिच्यासारखं तुमचं आहे. जे काय पदरी पडेल, जेवढं काय तुम्हाला शक्य होईल तेवढं काम करा, तुमचं कार्य यशस्वी होईल. हा संतांचा आशीर्वाद माणसाला सहस्त्र हत्तीचं बळ देतो. समर्थांनी देशाटन करून गावोगावी हिंडले. हनुमंताची पूजा करा. का करा? अरे दुबळा माणूस समोरच्याशी काय लढणार? लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्याच्या बरोबर किती तुम्ही क्षमा करा, काही करा, की माझ्यावर अन्याय करू नको म्हणून तो काय अन्याय करण्याचं थांबणार आहे? सावकाराची ती मनोवृत्ती आहे. त्याला सांगितलं कर्ज माफ कर, तो कसा करेल? सावकाराचं मनगुटे पकडलं की त्याचं कर्ज आपोआप माफ होऊन जाईल. लक्षात ठेवा, ह्या जो गोष्टी समर्थांनी लढायला, अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढण्याची शक्ती दिली. आणि ती समाजाला घडवण्याचा, म्हणजे शिवाजी महाराजांचं एक महाकार्य चालू आहे, त्यावेळेस समाजाला कुठेतरी त्या कार्याला पूरक करायचं कार्य समर्थांनी केलेलं आहे. समर्थांनी 11 मारुती स्थापन केले. समर्थांच्या त्या सगळ्या प्रयत्नामुळे गावोगावामध्ये तालमी सुरू झाल्या. हनुमंताची पूजा झाली, बळीची शक्तीची उपासना सुरू झाली. आणि गावागावातले तरुण जे अक्षरशः पिडलेले होते, दुःखी, त्यांच्यातली शारीरिक आणि मानसिक उमेद खचलेली होती, अशा सगळ्या तरुणांना घडवण्याचं कार्य या तालमींनी केलं. त्या मारुतीच्या, हनुमंताच्या उपासनेने केलं आणि समर्थांच्या राष्ट्रधर्माने केलं. लक्षात ठेवा, एकमेकाला पूरक आहे ते. आता बघा, मी
समर्थांनी जसं आहे की त्याही नंतर बघा, हे शब्दात आता सांगायला काय, माझं आता खरं सांगायचं तर 7:30ला माझं एक व्याख्यान आहे. आज माझी फार म्हणजे काय, गेले काही दिवस मी रात्री 1ला झोपतो, सकाळी 5ला उठतं, काम सुरू होतं, पण शक्ती देणारे तेच, मी काय करतो आहे. परंतु निवांत एकदा मी त्याच्यावर काही पुस्तकं, याच्यात माझी अनेक लेख, मी सगळं ह्याच्यातले माझ्याकडं साधारणपणाने समर्थांना छत्रपती आणि त्यांच्या वंशजांनी दिलेली साधारणपणाने एकूण इनामाची पत्र, पेशव्यांनी दिलेली, आता परवाच ह्या 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की कुंभकोणम इथं एक समर्थांचं मठ आहे आणि त्या मठाला तंजावूर देवस्थानाकडून काही इनाम होतं. परंतु मधल्या काळामध्ये त्या इनामात तिथल्या स्थानिक काही शेवटी ते काय नोकरशाही आहे, त्यांनी काही त्रास द्यायला सुरुवात केली. ती गोष्ट कुठं कळाली, नानासाहेब पेशव्यांना कळाली. कोणीतरी आलं असेल समर्थांचं तिथल्या मठातला भक्त इथं पुण्यात, त्यांनी नानासाहेब पेशव्यांना सांगितलं की अहो त्या मठाला काही इनाम होतं, व्यवस्था होती त्याच्यातून, परंतु त्यात जरा अडथळा आलेला आहे. नानासाहेबांनी ताबडतोब पत्र पाठवलं. त्यावेळेस प्रतापसिंह म्हणून तंजावरचे महाराज होते, व्यंकोजी राजेंचे वंशज, त्यांना पत्र पाठवलं की ताबडतोब हे पत्र पोहोचताच तरी तुम्ही या पत्राची नोंद घेऊन ती जी काय अव्यवस्था निर्माण झाली, माझ्या मनात विश्वास आहे की तुम्ही ते पुन्हा त्याच्यात दखल घेऊन ती व्यवस्था लावून देईल. ह्याचा परिणाम असा झाला की त्यांची पूर्वीची तर व्यवस्था लावलीच मठाची, पण त्याबरोबर आणखी एक गाव इनाम देऊन टाकलं. आलं का लक्षात? हे आत्तापर्यंत मराठी राज्य जोपर्यंत होतं तोपर्यंत, मी मध्येच 3 महिन्यापूर्वी मी आणि विक्रमसिंह मोहिते आणि सुधीर थोरात सगळं तिथं गेलो होतो. तंजावरमधल्या समर्थांच्या मठाला भेट दिली, तिथली चित्र बघितली, समर्थांचं चित्र बघितलं, राजवाड्यातलं चित्र बघितलं. व्यंकोजी राजांनी दीक्षाच घेतली, म्हटलेलं आहे की समर्थांकडून आम्ही दीक्षा घेतलेली आहे, रामभक्तीची दीक्षा आहे, राज्यकारभाराची नाही. लक्षात ठेवा की मी रामभक्तीची दीक्षा घेतलेली आहे. राज्यकारभारासाठी ते राज्यकारभारातलं मनुष्य घेईल, परंतु भक्तीची दीक्षा मी समर्थांकडून घेतली. व्यंकोजी राजांच्या त्या एकूण उल्लेखात मिळत आहे. अशा पद्धतीने माझ्याकडं शाहू महाराजांचे साधारणपणाने 150 पत्र आहेत. छत्रपती शाहू महाराजांची आजही शाहू महाराजांचं दप्तर पुणे आर्काईव्हमध्ये आणि सातारा महाराज दप्तर आजही गुरुगादीमधून म्हटलेलं आहे. एवढंच कशाला की तिथं मराठवाड्यात एक ग्रंथ सापडला, त्यामध्ये त्या ग्रंथाच्या कर्त्याने सांगत असताना की तुझे आजसासरे शिवाजी महाराजांनी गुरु दीक्षा घेतलेली आहे असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये ते कुणाला सांगतायत हे, तर शाहू महाराजांच्या पत्नीला सांगतायत. 1749मध्ये तुम्हाला इथं पोथी माहिती आहे, इथं सगळीच तुम्ही जाणकार मंडळी आहे. पण काही वेळेस काही समाजामध्ये काही दुष्प्रवृत्ती, वैचारिक काही मतभेद, समाजातल्या तरुणांना कुठंतरी भडकवून, अशी तरुण मुलं असतात, त्यांना सांगतात अहो किती टोकाला जातात म्हणे समर्थ हा आदिलशाचा हेर होता. काय बोलत आहे, तुला कळतं का काय बोलत आहे? काही कळत नाही, काही बोलायचं. इतक्या भयानक विकृत आहेत. परंतु लक्षात ठेवा, विकृतीचा किती आढावा घ्यायचा. समाजाला कळतं की ही विकृती आहे. समाज बघा, समाज हा जाणता असतो, सुसंस्कृत असतो. काही लोक म्हणजे बघा, एक गोष्ट आहे की एका पेपरमध्ये जाहिरात आली, बातमी आली की गाईला बछडा, गाईला बछडा होतो, बैलाला बछडा झाला. बातमी आली की अहो काही नाही, तिथं पुरावा आहे, बैल उभा आहे, जवळ एक बछडा नुकतंच जन्माला आलेलं आहे, आणि फोटो छापला. अरे मूर्खात दुसरं येऊन सांगितलं की ते गाईला भूक लागली, बछडा झाल्यावर ती गेली चारायला, आणि तिथं तो बैल होता, त्या गोठ्यातला बैल आला, त्याला कसं होईल? तुला तरी अक्कल पाहिजे होती. दुसऱ्या दिवशी बातमी आली का? नाही आली. कारण की बातम्या कुठल्या येतात? विकृत काय असेल तर बातमी येते. जगामध्ये चांगलं काय झालंय ह्याच्या बातम्या कधी आल्याचं बघितलं आहे का? काय कुठं चुकलं आहे याची बातमी येते, निगेटिव्ह बातमी येते. कारण की त्याला एक ज्याला म्हणतात व्हॅल्यू आहे, प्रेस व्हॅल्यू, मीडिया व्हॅल्यू आहे. आलं का लक्षात? त्या येतं. पण एखादी चुकीची बातमी आली तर त्याची काय पेपरवाले छापत नाही दुसऱ्या दिवशी, काल आमची चुकी. अशी ही माणसं आहेत, ह्यांच्याकडं समाजात कोणीही लक्ष देत नाही. लोक श्रद्धावान आहे. दररोज हजारो लोक, तुम्हाला सांगतो, पालखीमध्ये
मी नेहमी सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतली संख्या कमी होती का? अजूनपर्यंत कोणी म्हटलेलं आहे रामाला की तो UP-वाला होता आणि भगवान श्रीकृष्णाला तो गुजराती होय, त्याची काय पूजा करायची, तो गुजराती, आम्ही मराठी आहोत. अशीही माणसं भेटतील उद्या, पण त्यांची संख्या किती असणार? आजही माऊलींच्या पालखीमध्ये लाखो लाखो लोक जातात. त्यात ब्राह्मणांचं प्रमाण किती हो? मुळात ब्राह्मणांची संख्या किती आहे? ते कुठून जायचे? ते बिचारे लागले संसाराच्या मागं. तिथं असणारे वारकरी खेड्यापाड्यातली लोक आहेत, ती किती भक्तिभावाने जातात. त्याच्यात आई बाप सगळं त्यांच्यात बघतात. केवढा आनंद आहे, सोहळा आहे. त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आणि मी तुम्हाला सांगतो, समर्थांना, शिवाजी महाराजांना, तुकोबारायांना प्राणापलीकडं त्यांची भक्ती करणारा लाखो लाखोनी समाज आहे. परंतु कधीतरी सांगावं लागतं. बघा, याच पुस्तकामध्ये अहो तुम्हाला होतं मागच्याच 1.5 महिन्यात झाला, महिना बी झालेला नाही, चिंचवडमध्ये मोराया गोसावी संस्थांच्या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये मी व्याख्यानाला गेलो. आणि मी तिथं फक्त काय विधान केलं की ती सगळं जसं मी त्यावेळेचे शिवाजी महाराजांनी, शहाजीराजांनी, संभाजी महाराजांनी त्या सगळ्या चिंचवड देवस्थानाला दिलेली सगळी कागदपत्र फक्त वाचून दाखवली की ह्या कागदात बघा, ह्या कागदात बघा, केवढी मोठी श्रद्धा आहे म्हटलं. आणि त्याच वेळेस सांगितलं की एवढेच इनामं ही समर्थांच्या सज्जनगड संस्थानाला दिलेली मला पाहायला मिळाली. सकाळला बातमी आली, ताबडतोब आठवड्याच्या आत माझ्यावर 2 पोलीस केस झाल्या. एक भोरला झाली, दुसरी चिंचवडला झाली. माझ्याकडे नोटीस आलं पोलिसांचं. मी पोलिसांना म्हटलं, बाबांनो विचार तरी करा कंप्लेंट घेताना. रस्त्यावरून ॲक्सिडेंट झाला, पाकिट मारलं, कंप्लेंट द्यायला गेला, हे काय का कंप्लेंट घ्यायची, जा कुणीतरी मारलं असेल पाकिट, तुला सांभाळता आलं नाही का, आम्हाला काय तोच उद्योगधंदा आहे का? त्याची कंप्लेंट घेत नाही. माझी स्कूटर चोरीला गेली, हो तुम्हाला तो स्कूटर जपता येत नाही का, 4 दिवस तपास करा आणि मग कंप्लेंट द्यायला या. पण यांची कंप्लेंट पहिली घेतली आणि मला नोटीस पाठवली. असे 15 घडले आहेत. तुम्हाला माहीत नाही, लोकसत्तामध्ये बातमी आली की आनंद आश्रमामध्ये शिवाजी महाराज छत्रपती संबंध घराण्याचे आणि समर्थ संस्था. आता तुम्हाला सांगतो, ह्या आठवड्यात माझ्यावर एक पोस्ट केला ना, म्हणून मी थांबू का? तुम्ही खटले भरत राहा, मी उत्तर देत राहतो. कारण माझं हे कार्य आहे, तुमचं ते कार्य आहे. तुमच्या कार्याची कुणी दखल घेत नाही. माझ्या कार्याची दखल लोकांना वाटतं त्या कामाची, कारण की ते कार्य सत्य आहे. आज बघा, ह्याच्यामध्ये त्यांना एवढंच मी त्या पोलीस स्टेशनला दाखवलं. म्हटलं हे कोण आहेत? सातारचे अभयसिंह राजे भोसले, उदयनराजेंचे चुलते आहेत. त्यांचं नाव आहे शिवाजीराजे भोसले. त्यांनी समर्थांच्याबद्दल लिहिलं आहे की ती आमची गुरुगादी आहे. आमच्या संस्थानाची, छत्रपती संस्थानाचं ते गुरुस्थान आहे. 45 रुमाल आहेत गुरुगादी म्हणून. प्रतापसिंह शेवटच्या छत्रपतींपर्यंतचे. म्हणजे सातारा महाराज खाजगी दप्तरामध्ये 45 रुमाल सज्जनगड संस्थानाचे आहेत की जे सातारा महाराज दप्तरामध्ये आहेत. सातारा छत्रपतींच्या खाजगी दप्तरात 45 रुमाल आहेत. दरवर्षी काय काय द्यायचं. इथं बघा, दुसरं कोणाचं आहे? उदयनराजे भोसले. तिसरं आहे हे आपले आमदार, काय नाव, शिवेंद्रराजे. त्यांनी म्हटलं की हे आमच्या घराण्याचे गुरु आहेत. तुम्ही कोण सांगणार आहे? मी सांगतोय ना, माझ्या वडिलांचे हे गुरु होते, मी गुरु आहे. आता तुम्ही कोण सांगणार आहे? आता तुम्ही एवढं सांगणार की वडीलही माझे, तुम्ही सांगणार का? मी माझं सांगतो ना, माझे वडील आहे, ही माझी आई आहे. आता तेही तुम्ही सांगा की हे नाहीत दिसत, दुसरे कोणतरी असते. तुमचे आईवडील तुम्ही शोधा, माझ्या आईवडिलांचा शोध कशाला घेताय? हे आम्ही आमच्यासाठी, हे आईवडिलांसारखे, हे माझे पूर्वज आहेत की ज्यांच्यामुळं हे राष्ट्र राहिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, चांगले दिवस आलेले. तुम्हाला सांगतो, सगळीकडं संस्कृतीचं उत्थान होतं. एक मोदी नावाचा शिवाजी महाराजांचा पुढचा वारसदार आलेला आहे. सगळं तुम्हाला स्थापन झालेलं बघायला मिळेल. आणि आपल्याला जे काही थोडंफार दहशत आहे, भीतीचं वातावरण आहे ना, अजून फक्त 5 वर्ष थांबावं. यांना पळता होई थोडी होईल आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा
आणि बरं आपण काही वाईट नाही करत. शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं, मुसलमानांच्या राज्यात हिंदूंवर अत्याचार, गुलामी होती. शिवाजीच्या राज्यात होती का? अहो सुखी झाली तर, अहो मेथीची गड्डी 10 रुपयाला झाली तर मलाही मिळणार, मुसलमानही मिळणार आहे. लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या राज्यात सगळे सुखी होते आणि म्हणूनच म्हणत होते या आमच्यावर येऊ द्या राज्य. लक्षात ठेवा, आदिलशाही काय उगीच, आदिलशाहीच्या राज्यातल्या जनतेने शिवाजी राजांना बोलवलेलं आहे, त्यांचा स्वीकार केलेला आहे. तुम्ही या आणि आम्हाला सुखात या, रामराज्यात आणा. रामराज्य ही कल्पना आहे शिवाजी महाराजांची. बघा, शिवाजी महाराजांच्या अनेक सहकाऱ्यांमध्ये कुठंतरी प्रभू रामचंद्र, शिवाजी महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे ना जगामध्ये, सांगतो समर्थांनी शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन, त्यांना लावलेली एक एक उपाधी हजारो ग्रंथांच्या योग्यतेची आहे. समर्थांनी शिवाजी महाराजांचं केलेलं वर्णन हजारो पानांच्या ग्रंथाने जे काही सांगता येणार नाही ते काय काय वाक्य, काय शब्द आहेत होते. अतिउच्च पातळीवर येऊन त्यांनी केलेलं कार्य आहे. आणि समर्थांच्या विषयीच्या भावना शिवाजी महाराजांच्या तेवढ्याच होत्या. आणि त्याही नंतर बघा संस्थान, त्यासाठी संस्थांची व्यवस्था लावली, संभाजीराजांनी दिली. त्याही नंतर प्रत्येक छत्रपतींनी ती व्यवस्था लावलेली आहे. असं हा 2 छत्रपती आणि समर्थांच्या विषयीच्या ह्या सगळ्या नात्यावर मी माझ्या परीने वैचारिक आज भूमिका मांडण्याच्या, कारण सगळं चरित्र पोळून पिलेली मंडळी आहात हो तुम्ही सगळं. तुम्हाला माझ्यापेक्षा समर्थांचं चरित्र, त्यांचं काव्य, दासबोध तुम्हाला माहिती आहे, कारण मी इतिहासातला विद्यार्थी, मला तेवढं मिळत नाही. इच्छा इतकी असते की दासबोध सगळं, परंतु माझ्याही मर्यादा असतात, प्रत्येकाची काही क्षेत्र असतात. माझ्यापेक्षा तुम्हाला दासबोधांचा अभ्यास आहे, पण मला एवढंच मात्र माझ्या आईने मनाचे श्लोक शिकवले म्हणून बिघडलेला एक मुलगा, तुम्हाला खोटं वाटेल, 10व्या-12व्या वर्षी दारू पित होतो, सिगारेट पित होतो, जुगार खेळत होतो, वडिलांचं पाकीट चोरत होतो, असा पोरगा मनाच्या श्लोकाचा उपयोग झाला. आणि म्हणावं काही नाही, तू फक्त तुझ्या मुलाला, तू काही कर, तुझ्या मुलाला आमचं दासबोध मनाचे श्लोक सांग. काय घडवतं मनाच्या श्लोकात? काय एक आदर्श व्यक्ती घडवण्याचा समर्थ प्रयत्न करतायत. काय वेगळं आहे? अगदी छोट्याशा, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ते आदर्श व्यक्ती घडवतात. आणि या राष्ट्राला आदर्श करायचं असेल तर व्यक्ती निर्माणाचं काम करायचं आहे. समर्थांनी व्यक्ती निर्माणाचं काम केलं, त्या व्यक्तीतून समाज घडला आणि समाजातून आदर्श राष्ट्र घडलं. आणि माझ्या मनात कुठलीही शंका नाही, आमचा देश, आमची संस्कृती जगाला आजही गुरुस्थानीच राहणार आहे. शेवटी त्यांना आपल्या संस्कृतीचं महत्त्व कळणार आहे. कारण की लक्षात ठेवा, अमेरिका यांना ज्ञानाची उपासना करणारे आहेत, आदर्श नागरिक आहेत, परंतु एक बाजू लंगडी राहिली, ती म्हणजे कुटुंब व्यवस्था. लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो बाबांना, संतांनी हे सांगितलं की माझी बायको, लग्ना अगोदर मी तिला पाहिलं नव्हतं, तिने मला पाहिलेलं नव्हतं. आईवडिलांनी लग्न ठरवलं, म्हटलं बिघडलेलं पोरगा आहे, लग्नाची बिडी मांडून टाकू. ते त्यांनी सक्ती केली, आणलं, लग्न झालं. आम्ही दोघं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने एकमेकाला वचन दिलं की शेवटपर्यंत एकमेकाची सेवा करू. आज बघा, मी चारी बाजूला दिवसभर हिंडतो, सकाळी जातो, रात्री येतो, पण घरचा संसार चालू आहे. ती जेव्हा अन्याय करतो तरी संसार चालूच आहे, काळजी घेते, पाणी देते, सगळं देते. अत्यंत सालस गृहिणी आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे मी नाही केलेलं, माझी नाही, तिचाही दोष नाही, ते कुणी घडवलं आहे? संस्कृतीने. ही संस्कृती अशी आहे की त्या सप्तपदी म्हटली की ती एकमेकाला साथ देते. आणि कुणाचा एक बघा, भांड्याला भांडं लागतं, आवाज होणार, वाद होणार, पण विचार स्वातंत्र्याचं एवढा अवडंबर झाला अमेरिकेत की 5 मिनटं लागत नाही काडीमोड घ्यायला. आणि मग अशी अवस्था झाली आहे, सगळी सुखं आणतायत परंतु आत्मिक सुख नाही. नवऱ्याला माहीत नाही की माझी ही कितवी बायको आहे आणि माझी पहिल्या बायकोची मुलं कुठे आहेत, दुसऱ्या बायकोची मुलं कुठे आहेत, माझ्या बायकोची पहिल्या नवऱ्याची मुलं कुठे आहेत, कुणाला काही माहीत नाही. पैसे आहेत म्हणून हॉस्टेलमध्ये ठेवतात,
आईचं प्रेम नाही, बापाचं प्रेम नाही, आजीचं प्रेम नाही, आजोबाचं प्रेम नाही, कुणाला कुणाच्या विषयी प्रेम नाही. इथं प्रेम ओथंडून वाहत आहे. लक्षात ठेवा, ही जी शक्ती आहे ना, धर्मशक्ती, संस्कृतीची शक्ती आहे. लक्षात ठेवा, कुठलाही धर्मग्रंथापेक्षा इथं अनेक विचारवंत, मी नेहमी सांगतो की आमच्याकडं नदीचा प्रवाह आहे, इथं विचारवंत निर्माण होतात आणि ह्या भांड्यावर कुठंतरी किचन ठरलं की लगेच तिकडं गौतम बुद्ध झाले, महावीर झाले, गुरु नानक झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले आणि मग तुकोबा राहिले आणि म्हणून महात्मा फुले झाले आणि म्हणून आंबेडकर झाले. लक्षात ठेवा, इथं हा प्रवाह चालू आहे, इथं विचार आहेत आणि हे विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य आहे आणि म्हणून इथं सुख आहे. बाबांनो, की आपल्या ह्या संस्कृतीला, ह्या धर्माची मजा आहे. कुठलंही अवडंबर न करता, कर्मकांडात गुंतून न पडता ईश्वराला आपण सगळे शरण जाऊ आणि तीच समर्थांची शिकवण आहे. आणि मला असं वाटतं की या आपण शिकवणीने सगळे एकमेकाला त्या आनंद देऊ सुखाचा आणि एक उद्याचं असं एक राष्ट्र निर्माण करू की शिवाजी महाराजांपासून. बघा, मी एवढंच सांगतो, कारण इतिहासकार म्हणून सांगावं लागतं की औरंगजेबाने संभाजीराजांची हत्या केली. त्यांना वाटलं आता कोण लढणार. संभाजीराजेच्या एका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी निर्माण झाले. 11 वर्ष राजाराम महाराजांनी संघर्ष केला. वयाच्या 29व्या वर्षी त्यांचंही निधन झालं. परत 6 वर्ष 23 वर्षाच्या विधवाने संघर्ष केला, महाराणी ताराबाई, की ज्या औरंगजेबाने 500 वर्षाची आदिलशाही सल्तनत 1.5 वर्षात जिंकून विलीन केली, ज्या औरंगजेबाने 500 वर्षाची कुतुबशाही सल्तनत 6 महिन्यात जिंकली, मी एक छोटं मला थांबावं म्हणजे सांगावंसंच लागतं. काय करावं, मला आलं ना की 1-2 मिनिट जाऊ देत, काय आता थांबतील ते, एकच सांगतो थांबतो, काय करणार, आलो आहे ना आता, इथं आलो, इथलं तरी पूर्ण केलं पाहिजे. एक गोष्ट सांगतो, 5च मिनटात सांगतो, फार महत्त्वाचा विषय की 2011 या दिवशी पुण्याजवळ पिंपरी आहे, पिंपरीमध्ये महात्मा फुले कॉलेज आहे, तिथं प्राचार्य होते जाधव. त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने मला बोलवलं आणि मी शिवाजी महाराजांचा लढा, धर्म, मी 1.5 तास बोललो होतो आणि शेवटी सार म्हणून येत होतो की शिवाजी महाराजांचा लढा न्याय अन्याय, नीती अनिती, धर्म अधर्माचा लढा होता. हे म्हटल्याबरोबर एक तरुण उभा राहिला, हात वरती केला. मला म्हटला, सर बोलू का? म्हटलं बोल बाबा, मला प्रश्न विचारणारे तरुण अतिशय आवडतात. कारण मला फार अभिमान वाटतो की ज्याच्या मनात जिज्ञासा आहे, कारण की तो ज्ञानाकडे घेऊन जातो. मी त्या तरुणाला म्हटलं की बाबा रे, तुझ्या मनात काही शंका आहे का? हो म्हटला. मला सर तुमचं मत पटलेलं नाही. बरं, तुझं काय मत आहे? तो म्हटला, बघा त्यांनी काय सांगितलं. तो म्हटला, शिवाजी राजाने स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करण्यासाठी शत्रूच्या प्रदेशावर आक्रमण केलं, मग ते आदिलशाही, कुतुबशाही आणि मुघल साम्राज्यावर. कारण की ते त्यांचं कर्तव्य आहे, राज्य निर्माण करणं, शत्रूवर आक्रमण करून राज्य वाढवणं त्यांचं कर्तव्य आहे. अशा वेळेस शिवाजीराजाच्या आक्रमणापासून, म्हणजे मुघल साम्राज्यावर शिवाजीराजांनी केलेल्या आक्रमणापासून मुघल साम्राज्याचं रक्षण करणं हे औरंगजेबाचं कर्तव्य आहे. त्यात तो कुठं चुकला? आणि माझ्या समजुतीनुसार औरंगजेब हा धर्माने वागणारा होता, दररोज 5 वेळा नमाज पाठत होता, त्याने स्वतः कुराण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो टोप्या विणायचा, तो बाजारात विकायचा, किती गरीब होता बिचारा, आणि तो विकायचा, त्याच्यातून आलेले पोर भरायचा. म्हटलं माहिती का, त्याची टोपी एक होती 5,000 रुपयाला जायची त्या काळात, आणि जो खरेदी करायचा, ज्या सरदाराकडं पाठवायचं त्याचं दिवाळं वाजायचं. पण मग मी त्याला म्हटलं की बाबा रे, मी तुम्हाला एकच म्हणतो की मी त्याला सांगितलं की माझ्या समजुतीनुसार आपण शिवाजी महाराज आणि आपण औरंगजेबाची तुलना करू, धर्म अधर्माची. मी म्हटलं याच औरंगजेबाने, माझी समजूत आहे म्हटलं, मी काही इतिहासातला फार तुझ्या इतका. मी म्हटलं त्याचं पहिलं विचारलं की म्हटलं बाळ तुझं नाव काय? त्यांनी सांगितलं सलीम शेख. बरं, म्हटलं काय करतोस तू? तो बघा, तो म्हटलं मी MA फर्स्ट क्लास डिस्टिंक्शनमध्ये पास झालो आहे आणि मी PhDसाठी रजिस्ट्रेशन करतो, पुढच्या महिन्यात मी रजिस्ट्रेशन करणार. म्हटलं तुझ्या PhDचा विषय काय? मुघल साम्राज्यातला सर्व शक्तिशाली आदर्श बादशहा औरंगजेब, PhDचा विषय, पुणे विद्यापीठ करणार. तो म्हटलं मी सगळं झालेलं आहे, मी त्याच्यावर अभ्यास करतो, मी माझी मत मांडणार आहे. बरं म्हटलं, मग मी म्हटलं तुझा अभ्यास कुराणचा अभ्यास आहे आणि औरंगजेबाचा अभ्यास आहे,
आता म्हटलं माझ्या मनात फक्त 3 शंका आहे. अडाणी मनुष्य आहे, तुला विचारतो, मी काही पदवीधर नाही आहे. तर म्हटलं पहिला प्रश्न असा आहे की याच औरंगजेबाने स्वतःला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्या बापाला शहाजहान बादशहाला कैद करून मरेपर्यंत तुरुंगात टाकलं. ही गोष्ट खरी का? तो जरा गंभीर झाला. मी म्हटलं कुराण, तो म्हटलं कुराण तो मुखोद्गत आहे. बरं, तो म्हटला होय. बरं, मग म्हटलं आता शिवाजीराजांचा विचार करू की ज्या वेळेस शहाजीराजांना दक्षिणेमध्ये जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिलेला असताना अफजल खान आणि बाजी घोरपड्यांनी कैद करून विजापूरला आणलं. ही गोष्ट शिवबांना कळाली. आपल्या शत्रूने आदिलशहाने आपल्या वडिलांना कैदेत टाकलेलं आहे. ही गोष्ट शिवबांना कळाल्यानंतर मुलगा म्हणून आपल्या वडिलांची सुटका करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून शिवाजीराजांनी आदिलशहाशी तह केला आणि आपलं रक्त सांडून मिळवलेले किल्ले आणि प्रदेश औरंगजेबाला आपल्या आदिलशहाला दिला आणि वडिलांची सुटका केली. म्हणजे एक मुलगा आपल्याला राज्य मिळवण्यासाठी आपल्या जन्मदात्याला मरेपर्यंत कैदेत टाकतो आणि दुसरा मुलगा आपल्या वडिलांच्या सुटकेसाठी आपलं राज्य शत्रूला देऊन वडिलांची सुटका करतो. आपल्या कुराणच्या दृष्टीने आदर्श मुलगा कोण? आता त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, कुराणच्या दृष्टीने आदर्श औरंगजेबाला म्हटलं तर इथं सगळेच म्हणतील कुराण चुकीचं आहे, कुराणला चुकीचं नको, औरंगजेबाला आपण सोडून दिला तर चालेल. त्यांनी सांगितलं कुराणच्या दृष्टीने आदर्श मुलगा औरंगजेब नाही तर मुलगा शिवाजी. आता दुसरा प्रश्न विचारला की याच औरंगजेबाने आपल्याला राज्य मिळवण्यासाठी त्याचे तिन्ही मोठे भाऊ दारा, मुराद आणि सुचा या तिन्ही भावांची निर्घुण हत्या केली आणि त्यांच्या अधिकाराचं राज्य आपल्याला मिळवलं. आता शिवाजीराजाचा विचार करू की शिवाजीराजांनी ज्या वेळेस त्यांचे वडील शहाजीराजे कर्नाटकामध्ये हुद्देगिरी इथे 1666 साली घोड्यावरून पडून मृत्यू पावले. शहाजीराजांनी मोठं दक्षिणेत राज्य निर्माण केलं होतं. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपला मोठा मुलगा त्या गादीचा वारस होता. संभाजीराजांची हत्या झाली होती आणि म्हणून त्या राज्यावर शिवाजीराजांचा अधिकार असताना शिवाजीराजांनी आपला धाकटा भाऊ सावत्र भाऊ व्यंकोजी याला आपलं पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य आपल्या धाकट्या सावत्र भावाला वडिलांचं राज्य सगळं बक्षीस दिलं. आता सांगितलं की बघ, एक मुलगा एक भाऊ आपल्या 3 भावांची हत्या करतो आणि त्याचं राज्य ओरबाडून घेतो आणि दुसरा भाऊ शिवाजी आपल्या धाकट्या सावत्र भावाला आपल्या अधिकाराचं राज्य बक्षीस देतो आणि त्याला आपला मुलगा मानतो. आता आपल्या कुराणच्या दृष्टीने आदर्श भाऊ कोण? तो म्हणला शिवाजी. आणि तिसरी गोष्ट अतिशय गंभीर आहे पण तितकीच महत्त्वाची आहे की याच औरंगजेबाने त्याला त्याचा मोठा भाऊ होता दारा. एकूण मुमताज बेगमला शहाजहान बादशापासून 14 मुलं झाली. किती मुलं झाली? 14. त्यात औरंगजेब 9वा, दारा पहिला. तर दारा हा औरंगजेबापेक्षा 22 वर्षांनी मोठा होता आणि तो साहजिक आहे, तो 22 वर्षांनी मोठा, त्याची पत्नीही मोठी असणार. ती औरंगजेबापेक्षा 16 वर्षांनी मोठी होती. तिचं नाव होतं उदयपुरी बेगम, जी जॉर्जियन होती आणि ती इतकी दिखणी होती. तर ज्यावेळेस औरंगजेबाने दाराची हत्या केली आणि दुसरं काय केलं असेल तर त्या दाराच्या पत्नीला 16 वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या भाऊजाईवर, आपल्या वहिनीला तिच्या जनानखान्यातून ओढत आणलं आणि तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्यातून औरंगजेबाला मुलगा झाला. आयुष्यभर ती औरंगजेबाची जनानखान्यात बायको म्हणून तिला राहावं लागलं. हा सत्य इतिहास सांगतो मी तुम्हाला. या उलट शिवाजीराजांचा इतिहास बघा. ज्यावेळेस शिवाजीराजे कल्याण भिवंडी गेले, कल्याण भिवंडीचा तो मुघल सुभेदार स्वतःच्या जीवाच्या भीतीने आपलं कुटुंब शत्रूच्या ताब्यात सोडून पळून गेला. ते कुटुंब मराठ्यांच्या ताब्यात आलं. त्यावेळेस शत्रूची स्त्री ही बाजारात विकायचं साधन होतं. ह्या देशामध्ये स्त्रियांना जनावरांसारखं बाजारामध्ये विकलं जात होतं. अशा काळामध्ये त्या महिलांना शिवाजीराजांच्या समोर आणून उभं केलं गेलं. त्या बिचारा आता आपलं भवितव्य काय होणार यांनी ग्रासलेला होता. अशा वेळेस शिवाजीराजांनी सांगितलं
की आया बहिणींनो काळजी करू नका. माझ्या आईने सांगितलं परस्त्री आपणास माते समान भगिनी समान असली पाहिजे. माझ्या आईने सांगितलं की शोभा एका सीतेच्या रक्षणासाठी इथं रामायण घडलेलं आहे, एका द्रौपदीच्या रक्षणासाठी इथं महाभारत घडलेलं आहे. तो वारसा तुला पुढं चालवायचा आहे. स्त्री ही आपल्या राष्ट्राची अस्मिता असली पाहिजे. आणि शिवाजीराजांनी त्या तरुण स्त्रीला सांगितलं की तू तर माझ्या पाठची बहीण आहे असं म्हणून खनाराळांनी साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला. आणि बरोबर तिला एक पत्र दिलं की यांच्या चारित्र्यावर संशय घेण्याचं कारण नाही, कारण की अशी आमची संस्कृती नाही. आणि त्या पत्रासहित त्या कुटुंबाची पाठवणी केली. आता त्या तरुणाला म्हटलं की आता सांग कुरानच्या दृष्टीने आदर्श कोण. आणि मग तुम्हाला सांगतो काय बदल होतो. माझ्या समोर का होईना तो तिथून पुढं आला, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाया पडला. आणि मग त्यांनी मला वचन दिलं की मी महामानव शिवराय यावर PhD करणार आहे. माहीत नाही पुढं काय घडलं. तर त्या महामानवाला देवाचं देणारा असा समर्थ रामदास की ज्या महामानवाचे ज्याच्यामध्ये त्यांनी दैवत्व बघितलं, गुरुस्थान पाहिलं, ते दोघंही एकमेकात देवत्व पाहतात. त्या दोघांचा आज विषयी थोडंसं मांडण्याची आणि त्या अनुषंगाने काही चर्चा करण्याची मी आपण मला संधी दिली. मी अनेक वेळा येत जातो कारण मी इथं सेवा देतो, कारण माझं ते कर्तव्य आहे. धन्यवाद.